हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत आज 11 मार्च 2024। मित्रांनो, काल संडे होता, काही रिझल्ट नाही आले, तर मित्रांनो आज सकाळी जे रिझल्ट आलेले आहेत ते आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात आधी जे रिझल्ट आलेला आहे ते आहे नागपूर। तर मित्रांनो, नागपूरच्या नंतर सिंधुदुर्गचा पण रिझल्ट लगेचच आलेला आहे। आणि मित्रांनो, हे टेलिग्राम चॅनल आहे माझं आर.डी. फार्मा, आणि याच्यावर मित्रांनो मी जे रिझल्ट लागत आहेत तर त्यांची सर्व पीडीएफ देत आहे। आणि मित्रांनो, आता क्वेश्चन असा आहे की जे राहिलेले झेडपीचे रिझल्ट असतील ते कधीपर्यंत येतील। तर मित्रांनो, आज संध्याकाळी पर्यंत मॅक्झिमम झेडपीचे रिझल्ट येणार आहेत, म्हणजे सर्वच 100% झेडपीचे रिझल्ट येतील। आतापर्यंत 14 आणि 2 16 झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत, त्यांच्या सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत। आणि मित्रांनो, जे राहिलेले झेडपीचे रिझल्ट आहेत तर आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 11 मार्च संध्याकाळपर्यंत सर्व रिझल्ट येतील। आता मित्रांनो, जे नागपूरचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण रँक बघू की किती आलेली आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, क्वालिफाईड स्टुडंट वगैरे इथे दिलेले आहे, हे बघू शकता। हे रिझल्टची पीडीएफ आहे, इथे बघू शकता। जिल्हा परिषद नागपूर फार्मसी ऑफिसर, आणि मित्रांनो इथे जे टॉपर आहे त्याची खूप कमी रँक आहे, ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो। 156 टॉपर आहे नागपूरमध्ये। तेच आपण कंपेअर केलं अदर झेडपीच्या रिझल्ट मध्ये तर नागपूरची रँक कमी आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही नागपूर झेडपी मध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमचं रिझल्ट चेक करा, मार्क किती आहेत चेक करा। आणि मित्रांनो, ऑफिशियल नोटिफिकेशन जे नागपूरचं होतं ते चेक करायचंय। त्याच्यामध्ये बघायचंय मित्रांनो की ओपनच्या किती जागा आहेत, ओपनच्या जागा मायनस करून वुमन रिझर्वेशनला किती जागा आहेत ते मायनस करून तुमच्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण शिवाय किती जागा आहेत ते बघायचंय। त्याच्यानंतर मित्रांनो, वुमन रिझर्वेशनचं किती आहे आणि तुमची रँक किती आहे हे सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करून तुम्हाला समजून जाईल मित्रांनो की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे। आणि मित्रांनो, हे समजल्यावर तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करायचे। जे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत त्यांची व्हॅलिडिटी असेल, ह्या सर्व गोष्टी, स्वयं घोषणापत्र असेल, नॉन क्रिमिलियर असेल, आणि बाकीचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे। तर मित्रांनो, हे नागपूरची रँक बघितली आपण। जे दुसरं रिझल्ट आलेलं आहे झेडपीचं सिंधुदुर्गचं, ह्याचं रिझल्ट आता बघणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पण रँक आहे ठीकठाक। नागपूरमध्ये 156 होती। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, आणि मित्रांनो इथे जे टॉपर आहे ते राजपूत व्हीजे कॅटेगरीचं टॉपर असणार आहे। पण मित्रांनो, इथे व्हीजे कॅटेगरीची जागा त्याला जाणार आहे का, नाही जाणार, तो जाईल ओपन मध्ये मित्रांनो, राईट। तर व्हीजेच्या खाली जे रँक मध्ये असेल त्या स्टुडंटला चान्स भेटेल कॅटेगरीमध्ये। तर मित्रांनो, त्याला मार्क किती आहेत, त्याला मार्क आहेत मित्रांनो 158। सिंधुदुर्गचा टॉपर जे आहे तो राजपूत, त्याला मार्क आहेत 158। तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, जे नोटिफिकेशन होतं वॅकन्सी मॅट्रिक्सचा, तो नोटिफिकेशन सिंधुदुर्गचं डाउनलोड करायचंय। ते मध्ये सेम ओपन साठी किती जागा आहेत, कॅटेगरी मध्ये किती जागा आहेत, त्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत, आणि त्या मायनस करून तुमचं पॉसिबल सिलेक्शन इझिली काढता येतं मित्रांनो। एवढं अवघड नाहीये। तुम्हाला काही डाऊट असतील त्यामध्ये तर माझा दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर आम्हाला समजत नाहीये, थोडंसं गाईड करा, त्यावेळेस मी तुम्हाला तिथे गाईड करीन। आणि मित्रांनो, ज्याला चांगले मार्क आहेत, जे टॉपर असणार आहे, आता ही टॉपर आहे, ह्याला काय करायचं, डायरेक्ट डॉक्युमेंटेशन प्रोसेस करायची मित्रांनो। डॉक्युमेंट बघा, डॉक्युमेंट मध्ये पण खूप सारे स्टुडंट रिजेक्ट होतात। तुम्ही मेहनत केली आहे मित्रांनो, आता रिजेक्शन झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे मित्रांनो व्यवस्थित करा, असा चान्स डबल येणार नाही। आणि मित्रांनो, ज्या स्टुडंटचं होत नाहीये सिलेक्शन त्यांनी पण नाराज नका हो। महानगरपालिकेच्या 3 वॅकन्सी अपकमिंग आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वॅकन्सी, आता आज सकाळी अमरावती महानगरपालिकेची वॅकन्सी आली आहे, त्याच्यामध्ये 23 जागा आहेत। तर अपॉर्च्युनिटी येत असतात, एक चान्स गेला तर दुसरा चान्स येत असतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो। थँक्यू। आणि जसे जसे दुसऱ्या झेडपीचे रिझल्ट येतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की अपडेट करेल। थँक्यू।